अंबादास दानवेंच्या निरोपाच्या फोटो सेशनमध्ये नाट्यमय घडामोडी। उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये। मात्र ठाकरेंना पाहून शिंदेंनी फिरवलं तोंड, तर ठाकरेंनी शिंदेंच्या बाजूला बसणं टाळलं। अंबादास दानवेंनी भरलेल्या ताटाशी प्रतारणा केली नाही। विधान परिषदेत उद्धव ठाकरेंचा शिंदेंना टोला। दानवेंच्या निरोप समारंभात शिंदे विरुद्ध ठाकरे सामना रंगला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंना जाहीर ऑफर। 2029 पर्यंत आम्हाला विरोधी पक्षात येण्याचा स्कोप नाही, मात्र तुम्ही इथे यायचा विचार करू शकता। भर विधान परिषदेत फडणवीसांची ऑफर। विधान भवनात मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरेंची भेट। विधान परिषदेत जात असताना दोघे समोरासमोर। विधान परिषद सभागृहाबाहेर दोघांमध्ये चर्चा। विधान भवनाच्या बाहेर गेटवर गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात वाद। पडळकरांनी गाडीचा दरवाजा आपटला। आव्हाडांचा आरोप। दोन्ही नेत्यांकडून एकमेकांना शिवीगाळ। युतीबाबतच्या बातम्यांवरून राज ठाकरे संतापले। मला भूमिका मांडायची असल्यास पत्रकार परिषद घेईन, मी बोललो नाही ते माझ्या तोंडी घालू नका, राज ठाकरेंनी बजावलं। मराठी आणि दलित मतांसाठी एकनाथ शिंदे आणि आनंदराज आंबेडकरांच्या रिपब्लिकन पक्षाची युती। महापालिका, नगरपरिषद आणि जिल्हा परिषद निवडणुका सोबत लढणार। सामाजिक न्याय विभागाच्या कामावर भाजपची नाराजी। मंत्री संजय शिरसाटांच्या विभागाची कामं उशिराने होतात। भाजप आमदारांची नेतृत्वाकडे तक्रार। राज्यातील 72 वरिष्ठ अधिकारी, आजी माजी मंत्री हनी ट्रॅपमध्ये। तक्रारदार महिलेने 40 ते 50 लाख रुपयांची खंडणी मागितल्याच्या तक्रारी, तर हनी ट्रॅपचा मास्टर माइंड नाशिकचाच। खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकरांना जामीन मंजूर। 1 लाखाच्या जात मुचलक्यावर जामीन। मुंबईतील कथित कोविड घोटाळा प्रकरणी पाटकर जेलमध्ये। महादेव मुंडेंची हत्या करणारे आरोपी सापडेनात। पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांचा संताप। ज्ञानेश्वरी मुंडेंकडून पोलीस अधीक्षक कार्यालयातच विषप्राशन। अनर्थ टळला। सोलापूरच्या मंगळवेढ्यातली धक्कादायक मर्डर मिस्ट्री। चुलत दीरासोबत पळून गेली वहिनी। आत्महत्येचा बनाव रचण्यासाठी मनोरुग्ण महिलेला जिवंत जाळलं। प्रियकर वहिनी आणि दीराला कराडमधून अटक।